नमस्कार, मी विनाच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला दाखवणार आहे फणसाच्या कुयरीची भाजी। म्हणजेच जो फणस असतं तो पिकण्याआधी किंवा जून तयार होण्याआधी जो कोवळा फणस असतो त्याची मी भाजी करणार आहे। त्यालाच आपण कुयरी असे म्हणतो। कोकणात त्याला कुयरी असे म्हणतात, काही ठिकाणी वेगवेगळी नावही असतात। हे पाहू शकता तुम्ही, हा छोटासा कोवळा फणस आहे त्याच्यामध्ये पूर्ण अशी गरे पण झालेले नाही आहेत, गरे झालेच नाही आहे त्याच्यामध्ये, असा हा कोवळा फणस आहे। त्याची मी तुम्हाला भाजी दाखवणार आहे। हे सुरुवातीला ना फणस कापायचं, उकडायचं आणि नंतर त्याचा चुरा करायचा, वरची साल काढून त्याचा चुरा करायचा। त्याच्यामध्ये गरे झालेलेच नसतात, त्यामुळे आटला वगैरे काही काढण्याचा प्रश्नच नसतो। सुरुवातीलाच मी तुम्हाला इथे कोयरी दाखवलेली आहे, फणस आहे जो की कोवळा फणस आहे, यालाच कुयरी म्हणतो। या कुयरीची भाजी मी तुम्हाला करून दाखवते आता। हे फणस आहे ना, ही कुयरी आहे ना, त्याचा काटेरी भाग काढून टाकायचा आणि त्याचे पिसं करायचे, तुकडे करायचे आणि ते कुकरमध्ये 2 शिट्या घालून पाणी, तेल आणि मीठ घालून 2 शिट्या काढायच्या आणि नंतर ते हाताने कुस्करून बाजूला ठेवायचं। नंतर एक पसरट भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये आपलं कांदा भिजेपर्यंत तेल घालायचं आणि त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता, हिंग आणि लसूण घालायची। नंतर त्याच्यामध्ये मी इथे आपली कुयरी मोठी होती त्यामुळे मी 1.5 कांदा घेतला आहे, त्याचं चांगला बारीक कापून घेतलेला कांदा आहे तो छान असं या फोडणीमध्ये परतवून घ्यायचं। छान असं मी परतवून इथे घेत आहे। आपला कांदा मऊसूत झाल्यानंतर बाकीचं साहित्य त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत। छान असं परतून घ्यायचं कांदा। थोडं कांदा मऊसूत होण्यासाठी मी त्याच्यावर झाकण ठेवलं आहे, 1 मिनटं झाकण ठेवून द्यायचं। कुयरीची भाजी कोणाकोणाला आवडते ते नक्की सांगा। तुम्ही पाहू शकता। आता ह्याच्यामध्ये ना मी थोडंसं मीठ घातले, मीठ मगाशी घालायला राहून गेले, त्यामुळे छान असं आपलं कांदा शिजून होत आहे। त्याच्यानंतर आपण आता 1 छोटा चमचा हळद घातले, ती थोडी परतून घेते। ह्या भाजीसाठी कांदा एकदम लालसर करायचा नाही आहे आपल्याला। मऊसूत झाल्यानंतर लगेचच त्याच्यामध्ये मसाला घालायची सुरुवात करायची। सुरुवातीला मी 1 छोटा चमचा हळद घातली, आपल्याला हवं त्या प्रमाणात आपण मसाला घालायचं। मी इथे मसाला घातला आहे, 1 मोठा चमचा मसाला घातला आहे आणि नंतर हे पाहू शकता तुम्ही, मी कुस्करून घेतलेली फणस आहे, कोवळा फणस उकडून नंतर तो असं हाताने कुस्करून घेतलेला छान असा आहे आणि आता त्याच्यामध्ये घालते आणि छान असं ते मिश्रण पूर्ण एकजीव करायचं। छान असं परतून घेते मी, तुम्ही पाहू शकता। कुयरीच्या भाजीला ना ची फोडणी म्हणजे कांदा जास्त टाकायचं, मग भाजी छान लागते। छान असं कांदा मसाल्यामध्ये परतून घेतले, त्याच्यामध्ये हे कुयरीचं मिश्रण म्हणजे कुयरी कुस्करलेलं होतं, कोवळं फणस जो कुस्करलेलं होतं ते घातलेलं आहे। छान असं एकत्र करायचं आणि आपल्या भाजीला खरंच कलरही सुंदर आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता छान असं मी हे परतून घेतलेलं आहे। आपलं कुयरीचं मिश्रण मसाल्याचं सर्व एकत्र होईपर्यंत छान असं दळून घ्यायचं आहे। तुकडा एखादा राहिला आहे तो बाजूला काढला आहे, तुम्ही पाहू शकता। ते मगाशी तुकडं झालेलं ना, तुम्ही असं हाताने कुस्करलं आणि त्याच्यामध्ये पुन्हा टाकलं आहे। ते असे तुकडे जर दिसले ना, ते पण खाण्याचंच असतं ना, मग ते कुस्करून त्याच्यामध्ये पुन्हा घालायचं।
आता जरी मध्ये मध्ये असं सफेदसर असे दिसले ना ते, तरी नंतर एकजीव झाल्यावर थोडी वाफ वगैरे दिल्यावर ते छान असं एकत्र छान असं होतं आणि कलरही भाजीला चांगला येतो. थोडं मीठ घातलं आता आणि झाकण ठेवायचं. आपली मुळातच भाजी आधीच शिजलेली आहे, उकडून घेतलेली आहे कुकरमध्ये, त्यामुळे जास्त 15-20 मिनटं पण अशी उकडत राहणं म्हणजे वाफवत राहण्याचीही गरज नाही. मिश्रण एक चांगलं एकजीव होईपर्यंत म्हणजे 2 ते 3 मिनटं मध्ये मध्ये परतून असं वाफवून घ्यायचं पुन्हा. तुम्ही पाहू शकता आपलं ही आता भाजी थोड्या वेळाने तयारच होणार आहे. कोवळ्या फणसाची भाजी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे खूप वेगवेगळ्या प्रकारे केली जाते आणि पदार्थही भाजीचे आपल्या कोवळ्या फणसाचे पदार्थही खूप असतात. त्यातलाच आज एक पदार्थ तुम्हाला मी करून दाखवला आहे. ही पाहू शकता आपली ही भाजी तयार झाली आहे. आता त्याच्यामध्ये आपण ओलं खोबरं किसलेलं असं वरून डेकोरेशनसाठी आणि नंतर त्याच्यामध्ये मिक्स करण्यासाठी ठेवायचं. खोबरं टाकूनही चव पदार्थाला छानच येते, फणसाच्या भाजीला चव छानच येते. तुम्ही पाहू शकता छान अशी मी फणसाची भाजी, कुयरीची भाजी, कोवळ्या फणसाची भाजी मी तयार केलेली आहे. आजची रेसिपी माझी तुम्हाला कशी वाटली ती नक्की सांगा आणि तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून मी तुम्हाला आणि छान छान रेसिपी दाखवेन. तुम्ही पाहू शकता आणि ही भाजी आहे ना, ती आपण चपाती वेगवेगळ्या भाकऱ्या आपल्या नाचणी, ज्वारी, तांदळाची भाकरीबरोबर आपण खाऊ शकतो किंवा चपातीबरोबरही खाऊ शकतो. आता आपण छान अशी भाजी एका डिशमध्ये काढून घेतो आहे. तुम्ही पाहू शकता आपली कुयरीची भाजी किती छान सुटसुटीत आणि छान झालेली आहे. आवडली ना तुम्हाला ही भाजी? मी केलेली भाजी तुम्हाला खरंच मनापासून आवडली असेल तर लाईक नक्की करा. तुम्हाला आणि कोणती रेसिपी बघायला आवडेल तेही मला कमेंट करून नक्की सांगा. पाहू शकता आपली किती मस्त छान मोकळी सुटसुटीत अशी भाजी तयार झालेली आहे. ही भाजी करायलाही मस्त आणि चवीलाही मस्त लागते अशी आज आपली कुयरीची भाजी. तुम्ही पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे. ही भाजी तुम्ही अशीही खाऊ शकता किंवा चपाती भाकरीबरोबरही खाऊ शकता. तुम्हीही नक्की कोवळा फणस घरी आणून नक्की ही भाजी करून पहा आणि केल्यावर मला नक्की सांगा. सुंदर अशी कुयरीची कोवळ्या फणसाची भाजी.